Audio Jungle. Audio Jungle. तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनींना आजच्या शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इतिहासाच्या अनुषंगाने तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहा झेप न्यूजच्या माध्यमातून नुकतीच एक माहिती आपल्याला मिळालेली आहे. मी पूर्वी देखील याच्यावरती संशोधन करत होतो. माझं गाव देखील त्याच तालुक्यातील आहे, तुळजापूर तालुक्यामध्ये. पूर्वी पुरातन कालापासून जे आता आपण तुळजाभवानी म्हणतो त्या ठिकाणी खाली डोंगराच्या खाली मातंगी म्हणून देवी आहे. प्रथम ती देवी पुरातन काळापासून त्या ठिकाणी देवीचं वास्तव्य आहे. त्या देवीच्या वास्तव्याचा विषय किंवा त्याची माहिती पूर्णपणे पुरातन कालाशी निगडीत असून आताच्या कालखंडा व पूर्वीच्या कालखंडात जो फरक जाणवतो, मातंगी देवी नाव असल्यामुळे ती फक्त मातंगाचीच पूजनीय देवी आहे की काय असे म्हणून त्या मंदिराकडं दुर्लक्ष केलं गेलं. आणि दुसरी एक अशी प्रथा असायची की कोणाला मूलबाळ होत नसेल, कोणाचे घरामध्ये आजारपणा असेल तर देवीला नवस बोलल्या जायचा की मी नरकाच्या गावऱ्या लावेन, मला मूल होऊ दे, माझा नवरा बरा होऊ दे. अशी काय पूर्वी जे चालायचं, त्यामुळं तिथं सर्व घाणीचं साम्राज्य असल्यामुळे उच्चवर्णीय कदाचित तिथं त्या देवीला पूजण्यासाठी जात नसावे. अशाच कालखंडामध्ये शिवाजी महाराज ज्या वेळेला यायचे, त्या ठिकाणी येणार होते, त्यावेळेला अशा घाणीच्या ठिकाणी शिवाजी महाराजांना घेऊन जाऊ नये या हेतूने वरती मंदिर बांधलं. मंदिर बांधत असताना त्या काळामध्ये निजामशाही होती. तर निजामशाही कुठल्याही मंदिराला किंवा मस्जिदीला किंवा तीर्थक्षेत्राला हानी पोचवायची नाही असा त्यांचा कायदा होता त्यावेळेला. त्या कायद्याअंतर्गत दुसरं मंदिर बांधायचं असेल तर त्या ठिकाणी जे काही राजा असतात त्यावेळेला ते निजाम होते, तर त्यांच्याकडनं स्थानिकांनी, तुळजापूरच्या रहिवाशांनी किंवा पुजाऱ्यांनी एक तिथं परमिशन घेतलं की आम्हाला इथं एक मंदिर बांधायचं आहे. आणि त्या अनुषंगाने तिथे एक करार झाला की एक पुरातन मंदिर आहे, जर तुम्ही नवीन मंदिर बांधलं आणि त्याला काय वस्तू मिळत असतील किंवा तिथले काय उत्पन्न असेल त्यातलं 25% उत्पन्न मातंगी यांच्या कुणी पूजनीय असेल त्यांच्याकडं सुपूर्द करावं असं आशाचं पत्र, ताम्रपत्र व लकोटा असे काय त्यावेळेला करार करून तिथल्या मातंग समाजाच्या लोकांकडे दिलं गेलं. परंतु कालखंडाने मातंग समाजाच्या काही लोकांनी लक्ष न दिल्यामुळे किंवा नवीन बाजारीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण मेन तुळजाभवानी मंदिरापासून आपण दर्शन करून बाहेर पडतो, त्या ठिकाणी आदिमाया शक्ती नावाने एक 15-20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी आदिमाया शक्ती म्हणून एक मंदिर तिथं स्थापन झालं होतं. पूर्वी कधी काय मंदिर नव्हतं त्या ठिकाणी, परंतु एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून महार समाजाच्या लोकांनी ते मंदिराची स्थापना केली. एक 30-40 वर्षापूर्वी स्थापना केली असावी ती. तर त्या ठिकाणी फक्त आदिमाया शक्ती किंवा असं एक साधं मंदिर होतं. परंतु त्या ठिकाणी एका 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा 10-20 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथं मातंगी नाव देण्यात आलं.
आणि मातंगी आहे असं भास दाखवून खऱ्या मातंगीकडं कुणी जाऊ नये, खऱ्या मातंगीचं पावित्र्याला धोका पोचावा, तिथं घाणीचं साम्राज्य उत्पन्न व्हावं, अशा पद्धतीने असे षडयंत्र करून ह्या महार समाजाच्या लोकांनी मातंग समाजाला व मातंगी देवीच्या कामकाजाला अडथळा निर्माण करण्याचं जे काय काम केलं आहे, कटकारस्थान केलं आहे, ते कटकारस्थान या व्हिडिओ माध्यमातून मी आपणास उलगडीत असून सर्व मातंग समाजातील व मातंगी देवीचे पूजनीय उपासक असतील त्यांनीही आवर्जून व्हिडिओ पाहून महाराष्ट्र शासन व ज्या जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांना आपण निवेदन देऊन तिथलं पावित्र्य राखण्याचं व तिथलं शुभीकरण व त्या देवीची व्यवस्था पाहण्याचं कामकाज करण्यासाठी आपण पत्रव्यवहार करावा, हीच सर्वांना माझी कळकळीची विनंती. आपण आहोत तुळजापूर मातंगी या ठिकाणी. झेप न्यूजच्या माध्यमातून आपण एक खुलासा करणार आहोत. पुरातन काळातील मातंगी आपल्याबरोबर तुळजापूर येथील भालेराव हे 76 वर्षाचे गृहस्थ ह्या तुळजाभवानी मंदिराशेजारील मातंगी या मंदिराचे महत्त्व व कालखंड सांगतील. या खालच्या मंदिराला मातंगी मंदिर म्हणतात आणि वरती आहे ते आदिशक्ती आदिमायाचं मंदिर, त्याच्याच बाजूला भवानी मंदिर आहे. असे 3 मंदिर आहेत तुळजापूरमध्ये. परंतु इथं खाली कोणी येत नसल्यामुळं वरच्या आदिशक्तीच्या मंदिराला मातंगी असं कंसात केलेलं आहे. पण साधारण ही मातंगीचा देवीचा कालखंड कधीपासूनचा असणार आहे हे? मला वाटतं